हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 29 ऑगस्टचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. जेव्हा सँडीला तयार करत असतो की आमची साक्ष दे म्हणून, तेव्हा सँडी थोडा शांत बसतो. तेव्हा जीवा त्याला बोलतो की तुझ्या मनात अजूनही राग आहे का मी तुला मारलं होतं म्हणून. तेव्हा जीवा स्वतःलाच मारून घेतो आणि बोलतो की हे बघ, मी स्वतःला मारून घेतो, नाही तर मला मार ना. तेव्हा सँडी बोलतो अहो काय करताय तुम्ही. तेव्हा जीवा बोलतो की मी असं करतोय कारण जीवा बोलतो की नंदिनीला मी असं नाही बघू शकत, तिने माझ्यासाठी खूप केलं आहे. अरे बघ, हवं तर मी तुझ्या पाया पडतो, मी हात जोडतो. तेव्हा सँडी त्याला बोलतो अहो काय करताय, मीच तुमच्या पुढे हात जोडतो. तेव्हा सँडी बोलतो मी तुमच्या पाया पडतो, माझी परिस्थिती समजून घ्यावं. मला तुमची परिस्थिती समजते, पण मी तुमची मदत नाही करू शकत कारण तेव्हा माझा नाईलाज होता आणि आजही नाईलाज आहे. तेव्हा काव्य पुढे येते आणि बोलते म्हणजे. तेव्हा सँडी बोलतो अहो मी जर तुमची मदत केली तर माझी मदत कोण करेल. त्या दीपकने मला धमकी दिली माझ्या बाळाला मारून टाकण्याची. मी जर तुमची मदत केली ना तर माझ्या बाळाच्या जीवावर बेतणार आहे ते. आत्तापर्यंत मी माझ्या बाळासाठी इतकं केलं, आता त्याच्याच जीवाला धोका पत्करू का. तेव्हा पार्थ बोलतो काही होणार नाही तुझ्या बाळाला, मी शब्द देतो तुला आणि तुझ्या बाळाला काही होऊ देणार नाही. तेव्हा काव्य बोलते विश्वास ठेव सँडी, त्यांचे खूप कॉन्टॅक्ट्स आहेत, ते खरंच तुझ्या बाळाच्या आणि तुझ्या सेफ्टीसाठी काहीही करतील. मी शब्द देते तुला, मी त्यांच्या बाबतीत एक गोष्ट अगदी प्रामाणिकपणे सांगू शकते. त्यांनी ठरवलं ना एखाद्या माणसाची काळजी घ्यायची तर काहीही झालं तरी ते त्या माणसाची काळजी घेतात. सँडी फक्त तूच नाही, जगातला कुठलाही माणूस पार्थ देशमुखांवर डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. तेव्हा सँडीची बहीणही त्याला समजवत असते की कर्म फिरून येतात. तेव्हा रेखा समजवत असते. तेवढ्यात बाळाचा आवाज येतो. तेवढ्यात नंदिनी पण बाहेर येते आणि बोलते की सँडी तुमचं बाळ आता आउट ऑफ डेंजर आहे आणि खरंच खूप गोड पण आहे. तेव्हा काव्य नंदिनीला बोलत असते की ताई तू जशी सगळ्यांना मदत करते ना तसा सगळ्यांचा चांगुलपणा नसतो. तेव्हा नंदिनी तिला बोलते काव्य कुणावरही मदत करण्याची सक्ती नाही करू शकत आपण. सँडीला आपली मदत करायची नाही आहे, ठीक आहे, आपण त्यांच्यावर सक्ती नाही करू शकत, तो कुणाचाही चॉईस असतो. तेव्हा नंदिनी म्हणते चला जाऊया. तेव्हा ते चौघं जायला निघतात. तेवढ्यात सँडी बोलतो मी मदत करायला तयार आहे, मी आणि दीपकने नंदिनीला किडनॅप केलं होतं आणि हे वसुंधरा मॅडमच्याच सांगण्यावरून केलं होतं, हे सांगेन मी सगळ्यांना. तेव्हा काव्य बोलते सँडी खरंच. तेव्हा सँडी बोलतो हो, कारण मी जर आता मदत केली नाही ना तर आयुष्यभर मला माझ्या बाळाकडे बघताना एक गोष्ट खात राहील की मी एकदम स्वार्थी आणि खराब माणूस आहे. तेव्हा जीवा बोलतो थँक्यू सो मच. तेव्हा सँडी बोलतो की मलाच तुमची माफी मागायला पाहिजे, मी येतो तुमच्याबरोबर. पण त्या वसुंधरा मॅडम फार पोचलेल्या आहेत, त्या परत पलटल्या तर. तेव्हा नंदिनी बोलते नाही असं काहीच होणार नाही, जी चूक मी मागच्या वेळी केली ती मी यावेळी करणार नाही आहे, कारण यावेळी माझा डावच वेगळा असणार आहे. तेव्हा काव्य बोलते ताई नेमकं काय करणार आहे तू. तेवढ्यात जीवाला कोणाचा तरी फोन येतो. फोन मिथुनचा असतो. तेव्हा जीवा काहीतरी फोनवर बोलतो. तेवढ्यात नंदिनी बोलते काय झालं, काय म्हणाले मिथुन काका. इकडे मायनीने विक्रम देवघरात असतात. तिथे रम्या आणि वसू येते. तेव्हा रम्या आणि वसू माणीशी बोलण्याचा ट्राय करतात पण माणी त्यांच्याकडे लक्षही देत नसते. तेव्हा विक्रम बोलतो मानिनी इतका अडमुटेपणा बरा नाही गं, ते इतके आत्मीयतेने विचारतायत, उत्तर तर दे निदान. तेव्हा वसू बोलते जाऊ दे रे विक्रम, ती जरी माझ्यावरती नाराज असली ना तरी मी आपल्या आधीच्याच मानिनीला खूप मिस करते रे. तेव्हा विक्रम बोलायला लागतो. तेवढ्यात वसू त्याच्या हातातली राखी बघते आणि बोलते अरे मी बांधलेली राखी सैल झाली की दे, घट्ट करते आणि ती राखी घट्ट करत असते. तेवढ्यात ते चौघं येतात. तेव्हा नंदिनी बोलते खोटेपणाच्या धाग्यांनी किती दिवस गुंडाळून ठेवणार तुम्ही अजून बाबांना. तेव्हा वसू थोडीशी धांदरते आणि बोलते काय कमाल आहे ना मानिनी तुझ्या सुनांची. अगं काहीच साध्य होणार नाही आहे गं, कारण मी काही केलेलंच नाही आहे. नंदिनी खरं खोटं बोलण्याचा अधिकार तू गमावून बसलीस ना, विसरलीस का. तेव्हा नंदिनी बोलते खरं काय तेच सांगायला आलोय आम्ही चौघं, आम्ही अशा माणसाला घेऊन आलोय की तुमचा खोटेपणा तो सिद्ध करणार आहे. तेव्हा सँडी आतमध्ये एंट्री करतो. तेव्हा वसूला लग्नाचा तो दिवस आठवतो. तेव्हा सँडी समोर येऊन उभा राहतो. तेव्हा वसू बोलते आता हा कोण नवीन, आपल्याकडे काय नटाचे घेतात ना काय गं रम्या, ऑडिशन, ते ऑडिशन घ्यायला आलेत का इथे सगळे. रोज कुणाला तरी घेऊन येतेस आणि म्हणतेस की आज याची ॲक्टिंग बघा. आणि काय नंदिनी माझ्या विरुद्ध पुरावा मिळवण्यासाठी रोज कुठल्या ना कुठल्या माणसाला घेऊन येते, शिकवतेस, पडवतेस, पण काही उपयोग होत नाही गं. आणि ते बिचारे पकडले जातात गं. काय गं नंदिनी, खोट्याला पाय नसतात ना म्हणून ते पकडले जाऊ शकतात, ते कुठे जाऊ नाही शकत ना. चल गं रम्य म्हणून वसू जायला लागते. तेव्हा नंदिनी बोलते आत्या तुमच्या खोट्याला फक्त पायच नाही, हात पाय मेंदू डोकं सगळं होतं, म्हणूनच इतके दिवस हुशारीने लपून राहिलं ते. पण आता नाही, पण आता त्या खोट्याच्या पायाखालची जमीनच काढून घेतली आहे मी, कारण त्या खोट्याच्या पायाखालची जमीनच काढून घेतली आहे मी. तेव्हा नंदिनी बोलते आई बाबा हा विजय, दीपकने मला किडनॅप केलं होतं तेव्हा हा सुद्धा होता त्याच्याबरोबर. दीपकने तर त्याचं स्टेटमेंट बदललं पण हा सुद्धा पूर्ण वेळ त्याच्यासोबत होता. तेव्हा रम्या बोलते अच्छा दीपक खरं बोलला म्हणून तू हा साथीदार उभा केलास का, तुला हवं ते बोलणं करून घ्यायला. तेव्हा सँडी बोलतो अहो मी कशाला खोटं बोलणार आहे, खोटं तरी या बाई बोलताय. तेव्हा विक्रम बोलतो हे बंद करा हा तमाशा, मला कोणाचंही काही ऐकून घ्यायचं नाही आहे. तेव्हा जीवा बोलतो बाबा
फक्त आमच्यासाठी एकदा नंदिनीला सत्य काय ते बोलण्याची संधी द्या. पार्थही बोलतो त्यानंतर तुम्हाला कळेल आम्ही नंदिनीची बाजू का घेतली ते. काव्यही बोलते काका प्लीज. तेव्हा विक्रम बोलतो अरे. मानिनी बोलते ऐकून घ्या प्लीज. तेव्हा विक्रम बोलतो ठीक आहे बोल काय म्हणतो तो. तेवढ्यात वसू बोलते विक्रम खरंच अरे मी या माणसाला ओळखत नाही. सँडी बोलतो काय ओळखत नाही. अहो तुम्हीच तर दीपकला मला सुपारी दिली ना नंदिनीला किडनॅप करा नंतर तिला मारून टाक म्हणून. वसू बोलते वाटेल ते काय बोलतो रे मी असं काही केलेलं नाही आहे. तेव्हा सँडी बोलतो अहो तुम्हीच तर दीपकला पैसे दिले होते ना. आमच्या नावाची खोटी आय कार्ड बनवून दिली होती. लग्नात झालेल्या विधींमध्ये आम्हाला वेटर बनवून सांगितलं होतं ना सगळं बघायला. आणि लग्नाच्या दिवशी तुम्हीच आम्हाला सांगितलं होतं ना की नंदिनी गौरी हार पूजनाला बसली की तुम्ही तिच्या रूममध्ये जा तिला किडनॅप करून टेम्पोत घालून घेऊन जा आणि तिला मारून टाका. तेव्हा सँडी बोलतो विक्रमकडे बघून आम्ही जात होतो तेव्हाही त्या पुन्हा आम्हाला भेटल्या. त्यांनी आम्हाला एक गोणी दिली त्यात नंदिनीचे हातपाय बांधून भरायला सांगितलं. नंतर त्यांनी आम्हाला एक टेम्पो दिला आणि तिथून आम्ही निघून गेलो. तेव्हा वसू बोलते तू खोटं बोलू नकोस. जीवा आणि नंदिनीने आम्हाला सांगितलं होतं की ते दोघं कारमध्ये होते म्हणून. तेव्हा सँडी बोलतो हो पण तुम्हीच आम्हाला सांगितलं ना की हायवेवर टेम्पो चेक करतात म्हणून आम्ही टेम्पो तिथेच सोडून नंदिनीला कारमध्ये घेऊन गेलो. तेव्हा नंदिनी बोलते बरोबर बोलते हा. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी कारमध्ये होते. तेव्हा वसू बोलते तुम्ही सगळे खोटं बोलतायत. तुझ्याकडे काय पुरावा आहे की हा माणूस खोटं बोलतोय म्हणून मी आधीच सांगते माझा याच्याशी काही संबंध नाही. तेव्हा काव्या ओरडते आत्याबाई काय करताय हे. माझी ताई खोटं बोलते सँडी खोटं बोलतोय आम्ही सगळे खोटं बोलतोय तुम्ही खरं बोलताय. पार्थही पुढे येतो बोल ना आत्या गोणी तूच दिली होती ना. तेव्हा जीवाही पुढे येतो बोलतो टेम्पो तूच दिला होतास ना. तेव्हा नंदिनी पुढे येऊन बोलते की आणि मला मारून टाकणार होतात ना. तेव्हा काव्या बोलते कधी केलं हे सगळं. तेव्हा पार्थ बोलतो बोल ना आत्या तुला काय म्हणायचंय. तेव्हा जीवाही बोलतो बोल ना काय केलं होतंस. टेम्पो अरेंज केला होता बोल आता काय अरेंज केलं होतं. तेव्हा नंदिनी बोलते मला मारून टाकणार होता तुम्ही. अशी सगळी त्याच्या भोवती गोंधळ करतात. काव्याही बोलते बोला आत्याबाई कधी केलं स्वतःचा खरापणा सिद्ध करा कसं केलं हे सगळं. तेव्हा जीवा बोलतो आणि आत्या मला लग्न मंडपातून तूच लांब पाठवलं होतंस ना. तेव्हा पार्थ बोलतो मग लग्नापर्यंत का थांबलीस. तेव्हा काव्य बोलते आत्ता मला कळलं ताई गौरी हार पूजत होती तेव्हा मला आणि माझ्या आईला तुम्ही बाहेर काढलंस तुम्हीच केलं ना हे सगळं. आणि हो त्या दिवशी ताईचा उपवास असताना सुद्धा ताईसाठी काहीतरी खायला घेऊन ये ग असं सांगून मला बाहेर काढलं तुम्ही. तेव्हा नंदिनी बोलते कुत्र्या मारल्यासारखं मला भरून गोणीत भरलं मला मारून टाकायला लावलं मग मला मारून शांत झोप लागली असती का तुम्हाला वसू आत्या. तेव्हा पार्थही बोलतो सांग ना का मारून टाकत होते. तेव्हा जीवाही बोलतो अगं मारायला तूच सांगितलं होतंस ना. तेव्हा नंदिनी बोलते बोला वसू आत्या. वसूला खूप जास्त होतं ती कानावर हात ठेवते. तेव्हा वसू ओरडते मारून टाकायला सांगितलं नव्हतं मी फक्त किडनॅप करायला सांगितलं होतं ते सुद्धा कार्पेटमध्ये गुंडाळून. तेव्हा सगळे वसूचं ऐकून थक्क होतात. वसूलाही कळतं की आपण काय बोललो. रम्याही शांत होते. तेव्हा मानिनी पुढे येते आणि वसूला हात पकडून बोलते काय म्हणालात तुम्ही मारायला नाही किडनॅप करायला सांगितलं होतं ते सुद्धा कार्पेटमधून. तेव्हा वसू गोंधळते आणि बोलते हे बघ मानिनी हे सगळं खोटे बोलताय मी सांगितलं ते खरं आहे. तेव्हा मानिनी ओरडते नक्की काय खरं आहे वसूताई आता सांगून तरी टाका खरं सांगा मारायला सांगितलं होतं की किडनॅप करायला. तेव्हा वसू रडते मी का सांगेल मानिनी मी काय मारायला सांगेल का. मी काय इतकी नीच कृत्य करणारी बाई आहे का. मी काय कोणाला मारायला सांगितलं नव्हतं. तेव्हा वसू सँडीकडे जाते आणि बोलते की तू खोटं सांगू नको जे काय ते खरं सांग ना. जे काय खरं आहे ते खरं सांग ना सँडी. वसू सँडी बोलते तेव्हा सगळे शांत होतात. तेव्हा विक्रम पुढे येतो सँडी पण याचं नाव तर विजय आहे ना. तेव्हा नंदिनी बोलते नाही बाबा याचं नाव सँडीच आहे. वसू आत्यांना माहीत होतं कारण ते त्याला ओळखतात. आम्हाला फक्त वसू आत्याच्या तोंडून ते वदवून घ्यायचं होतं. तेव्हा पार्थ बोलतो आई बाबा सॉरी काय वसू आत्याने खरं बोलावं म्हणून आम्ही सुद्धा खोट्याची मदत घेतली. तेव्हा मानिनी विचारते म्हणजे. तेव्हा जीवा बोलतो म्हणजे मारायचा नाही किडनॅप करायचा प्लॅन आखला होता वसू आत्याने तेही या सँडीला आणि दीपकला हाताशी धरून. तेव्हा जीवा बोलतो थँक्स सँडी जे खरं आहे ते सांगितल्याबद्दल. तेव्हा सँडी बोलतो की नाही जे खरं आधीच बोलायला हवं होतं. येतो म्हणून सँडी निघून जातो. पार्थ बोलतो बोल ना वसू आत्या आता काय बोलायचं तुला. वसू बोलते नाही प्लॅन केला तुम्ही सगळ्यांनी प्लॅन केला ना. एक प्लॅन करून मला बोलायला भाग पाडलं तुम्ही सगळ्यांनी. तेव्हा वसू वेड्यासारखं करायला लागली तो खोटं बोलत होता तुम्ही सगळे खोटं बोलताय. ती पिहू खोटं बोलत होती सगळे खोटं बोलतात म्हणून तुम्ही सगळ्यांनी फसवलंय मला. तेवढ्यात एक रेकॉर्डिंगचा आवाज येतो काय ऐकलंस तू पिहू खरं बोल तू काय ऐकलंस. तेव्हा पिहू रडत बोलत असते की मी काहीच ऐकलेलं नाही. तेव्हा वसू पिहूला धमकवत असते ती रेकॉर्डिंग वरतून मिथून मोबाईलमध्ये ऐकवत येत असतो आणि त्याच्या पाठीमागे मंजूही उभी असते. मिथून ही सगळी रेकॉर्डिंग ऐकवत वसूसमोर येऊन उभं राहतो. वसूने असंही पिऊला धमकवलेलं असतं की जर सांगितलंस ना खाली जाऊन तर तुला तुझ्या आई बाबांना आणि त्या श्रेयालाही घराच्या बाहेर काढेल कळलं ना. मिथून ही रेकॉर्डिंग विक्रम समोरही घेऊन जातो. तेव्हा त्या रेकॉर्डिंगमध्ये पिहू घाबरून नाही सांगणार म्हणून बोलते हेही सगळे ऐकतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.